बघूयात पुढची बातमी। मुख्यमंत्री फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एकाच मंचावरती बघायला मिळणार आहेत। माधव अगस्ती यांच्या कारकिर्दीची 50 वर्ष आणि स्टिचिंग स्टारडम फॉर आयकॉन्स ऑन अँड ऑफ स्क्रीन या पुस्तकाचा प्रकाशनाचा कार्यक्रम असणार आहे आणि याच कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे एकाच मंचावर बघायला मिळू शकतील। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अधिक अपडेट्स देत आहेत। निवृत्ती, नक्कीच आपण पाहतोय की आज ताजलँड या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। माधव अगस्ती यांच्या कारकिर्दीची 50 वर्ष आणि स्टिचिंग स्टारडम फॉर आयकॉन्स ऑन अँड ऑफ स्क्रीन या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा जो आहे तो हॉटेल ताजलँड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्याचसोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येण्याची शक्यता होती। निवृत्ती, या कार्यक्रमाकडे आपले लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावरती असणार आहेत। फडणवीसांच्या हस्ते 5657 कोटींच्या कामांचं भूमिपूजन होणार आहे। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या 44 कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडेल। कुंभमेळ्यासाठी मंजूर कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांचंही उद्घाटन करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नाशिकमध्ये जाहीर सभा देखील असेल। फडणवीसांसोबत एकनाथ शिंदे आणि 8 ते 10 मंत्री आज नाशिकमध्ये असणार आहेत। तर ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक, मनसेकडून अशी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। शिवसेना भवन या परिसरामध्ये मनसेची ही बॅनरबाजी आहे। बॅनरच्या माध्यमातून भाजप आणि शिंदेंच्या सेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। 2 दिवसापूर्वी मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर झाली आणि त्यानंतर बॅनरबाजी जी आहे ते बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि वारंवार चर्चेत असलेली बॅनरबाजी ती म्हणजे शिवसेना भवनच्या समोर वारंवार चर्चेत जे आहे ते बॅनरबाजी चर्चेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि याच ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे। ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक अशा आशयाचा बॅनर जो आहे तो सेना भवनाच्या समोर लावण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर मनसेकडून जे आहे ते बॅनरबाजी करण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। कारण भाजपकडून वारंवार दावा केला जातोय की महायुतीचा नगरसेवक आणि महायुतीची सत्ता जी आहे ती महायुतीची सत्ता मुंबईमध्ये येईल, परंतु मनसेकडून याच भाजपला आणि शिंदेच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न झाला आणि ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते शिवसेना भवन परिसरामध्ये लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन मनीष विचारे, निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। बातमी नाशिकच्या राजकारणातून आहे। नाशिकमध्ये काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कोतवाल भाजपात प्रवेश करणार आहेत। नाशिकच्या भाजप कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे। गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये समर्थक देखील भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत। चिपळूण तालुक्यातील आगवेमध्ये बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळालाय। आमदार शेखर निकमांचे बंधू प्रशांत निकम यांच्या फार्म हाऊस परिसरात बिबट्याचं दर्शन झालंय। बिबट्याचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यातही कैद झालेला आहे, त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। चिपळूण तालुक्यातील आगवेमधील ही दृश्य आपण पाहतोय। बिबट्याचा मुक्त संचार आणि त्याचमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते। एक मोठी बातमी समोर येते। दिल्ली ब्लास्ट प्रकरणामध्ये 12 नोव्हेंबरचा पोलिसांना अलर्ट होता। दहशतवादी 12 नोव्हेंबरला मोठा हल्ला करू शकतात अशी माहिती समोर आली आहे। तपासात मिळालेल्या कागदपत्रांमध्ये 12 नोव्हेंबरचा उल्लेख आहे। पोलिसांनी 12 नोव्हेंबरसाठी विशेष व्यवस्थाही केली होती। गुप्तचर संस्थांनीही विविध राज्यांच्या पोलिसांना अलर्ट जारी केला होता अशी एक माहिती समोर आली आहे। बातमी कोकणातून आहे। खेडमध्ये महायुती होण्यासाठी रवींद्र चव्हाणांचा पुढाकार असं योगेश कदम म्हणतायत। खेडमध्ये महायुतीचाच उमेदवार निवडून आलेला असेल असा विश्वासही योगेश कदमांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्रामध्ये युती होत असताना आपल्या खेडमध्ये देखील निर्विवाद युती व्हावी यासाठी रवींद्र चव्हाण साहेबांनी पुढाकार घेतला। मी त्यांच्याकडून आजच्या राष्ट्रपती आभार मानतो। युती होणं ही काळाची गरज होती। आज महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आहे, शिवसेना भाजप राष्ट्रवादी आपण एकत्र आहोत। अशा वेळेला खेड ह्या आपल्या दापोली मतदारसंघामध्ये राज्यमंत्री पण असताना इथे जर का आपण युती करू शकलो नसतो तर चुकीचा मेसेज संदेश दिला असता। ज्या वेळेला 3 तारखेला निकाल लागेल त्यावेळेला खेडचा नगराध्यक्ष हा युतीचाच निवडून येईल हा माझा ठाम विश्वास आहे।
तर संजय शिरसाट यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवलेले राजू शिंदे हे भाजपात पक्षप्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये 16 नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल। 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजू शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला होता आणि आता थेट भाजपात जात आहेत। माळेगाव नगरपंचायतीसाठी अजित पवार आणि रंजन तावरे आमने सामने येणार आहेत। माळेगाव नगरपंचायत आम्हीच जिंकणार असा विश्वास रंजन तावरेंनी व्यक्त केलाय। यावेळेला काही वेगळं होईल असं वाटत नाही। काय आता इतर ठिकाणी एकत्र आल्यानंतर इथंही एकत्र समोर जावं लागेल आणि आपण पाठीमागं बघितलेले कारखान्याला कशा पद्धतीने झाले, त्याच्यावर आता जास्त चर्चा करण्यास काही अर्थ नाही। परंतु माळेगावमध्ये निवडणूक ही आम्ही पूर्ण ताकदीने जिंकण्यासाठी लढणार आहोत आणि निश्चितपणे नगराध्यक्ष चांगल्या विचाराचा आणि सगळ्यांबरोबर घेऊन जाऊन काम करणारा असेल एवढंच या निमित्तानं सांगतो। तर संतोष बांगर यांनी भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावरती टीका केली आहे। हिंगोलीमध्ये निवडणुकीचे फॉर्म भरण्यापूर्वी राजकारण त्यामुळे तापलेलं आहे। तर हिंगोलीमध्ये 3 कोटींच्या बनावट नोटा आल्याचा आमदार तानाजी मुटकुळे यांचा दावा होता। बनावट नोटा प्रकरणामध्ये बांगर यांचा निकटवर्तीय सूत्रधार असल्याचा मुटकुळेंचा आरोप आहे। युवासेना जिल्हा प्रमुख राम कदम सूत्रधार असल्याचाही मुटकुळेंनी आरोप केलाय। आमदार तानाजी मुटकुळे यांचे संतोष बांगर यांच्यावरती हे गंभीर आरोप आहेत। विषय तो तुम्हाला सांगतो, मला तो काही म्हणू लागलं याचा म्हणजे मटका गुटका वाळू भिऊ काही हे म्हणले। बरं म्हणलं भाई मुळं सगळंच आहे, पण मी एखाद्या आड्यावर तर सापडलो नाही। काय सांगा तुम्ही, सापडलो का एखाद्या आड्यावर? तूही आड्यावर आणि तू बोल आड्यावर। अरे बुडून मर रे, बुडून मरावे ना, बुडून पाण्या। मटक्याचे अड्डे सगळे त्यांचेच आहेत। त्याचबरोबर घायवाळ नावाचा जो आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहे, हा गुन्हेगार सुद्धा इथं आमच्या हिंगोलीत येऊन गेला। तो कुठं राहिला करायला त्याच्या तपासणी आता चालू आहे। आम्ही पोलिसाकडे दिलेले डीजे मॅडमची मी मागच्या आठवड्यात भेट घेतलेली आहे। त्याचबरोबर काल परवा बनावट नोटाच्या संदर्भात सुद्धा पोलिसाकडे माहिती आहे आणि कालच शिवसेनेचे जिल्हाध्यक्षांना पोलिसांनी बोलावलं होतं। तुम्हाला मी आता फोटो दाखवला आणि त्याची सुद्धा कसून चौकशी चालू आहे। धाराशिवच्या भूम परांड्यामध्ये आजी आणि माजी आमदारामुळे महायुतीत तणाव निर्माण झालेला आहे। आमदार तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोटे यांच्यात वाद पेटलाय। महाविकास आघाडीला घेऊन राहुल मोटे यांची सावंतांच्या विरोधात फिल्डिंग बघायला मिळतेय। भूम परांड्यामध्ये त्यामुळे तानाजी सावंत आणि मोटेमधील वाद पेटलेला आहे। एकमेकांना आव्हान देण्यात आलेलं आहे, त्यामुळे महायुतीमध्ये आता तणाव होण्याची शक्यता वर्तवली जाते। एक मोठी बातमी समोर येते। दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये उमर I-20 कार चालवतानाचा एक नवीन व्हिडिओ समोर आलाय। कार स्फोटकांनी भरलेली होती अशी देखील एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये उमर I-20 कार चालवतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। कार स्फोटकांनी भरली होती अशी ही माहिती तपासात समोर आलेली आहे। त्यामुळे आता या अनुषंगाने पोलीस यंत्रणा आणि तपास यंत्रणा कशा पद्धतीने कारवाई करते, तपास करते हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। ही ते I-20 गाडी ज्यामध्ये उमर हा होता आणि याच गाडीमध्ये स्फोटक असल्याची देखील माहिती आहे। निवडणुकीमध्ये नवीन महिलांना काँग्रेसकडून अधिक संधी आहे। मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीमध्ये अनेक पुरुष माजी नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणातून किंवा वॉर्डमधून बाहेर आहेत। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी महिला उमेदवार आणि नवे चेहरे द्यावे लागणार असल्याचं देखील बोललं जात आहे। तर कोल्हापूर सर्किट बेंचकडून ओंकार हत्तीला पकडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। कोर्टाच्या निर्णयाने अखेर ओंकार हत्तीला पकडण्याचा मार्ग मोकळा झालाय। हत्तींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाठवणं अधिक योग्य असल्याचं केसरकरांनी म्हटलंय। सर्व निर्णय कोर्टाच्या अधीन राहून वन विभागानं निर्णय घ्यावा असं देखील केसरकरांनी म्हटलंय। हत्तीला पकडण्याच्या संदर्भात परवानगी दिलेली आहे आणि शेवटी त्याचा अधिवास कुठला असावा याबद्दल हायपॉवर कमिटी असते आणि त्यांनी या संदर्भात नंतर निर्णय घ्यावा
असा निर्णय माननीय कोर्टाने दिले. त्याला मुळात ताब्यात घेणं आवश्यक आहे, कारण लोकांचं नुकसान होतं आणि त्याच्याच बरोबर हाय पॉवर कमिटीचे जे अधिकार आहेत ते वापरून तो वनचारामध्ये राहील की त्याला अन्यत्र आदिवासात पाठवायला लागेल, त्याचा निर्णय पुढच्या काळात होणार आहे.